नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे कुंपण। येते लक्षात? ही एक मराठीतली सुप्रसिद्ध म्हण आहे। कारण काय तर शेतकरी जो आहे हा शेतकरी आपल्या शेतातील पिकाचं 24/7 संरक्षण करू शकत नसेल किंवा त्या ठिकाणी लक्ष देऊ शकत नसेल तर शेतकरी काटेरी फांद्या, काटेरी झुडपांची जी काही फांद्या असतात त्या शेताच्या बाजूनी किंवा शेताच्या बांधावर मग ते तारेचं असेल, काटेरी झुडपांचं असेल, एक कंपाऊंड करतो की त्याला कुंपण असं म्हटलं जातं। आणि याचं कारण काय तर शेतकऱ्याचा विश्वास आहे की हे जे काही कुंपण काटेरी लावलंय ते कुंपण लावल्यामुळं जी काही वर्दळीची बाजू आहे किंवा ज्या ठिकाणाहून त्या शेताला धोका निर्माण होऊ शकतो असा धोका ज्या जनावरांपासून होईल किंवा बाह्य शक्तीपासून पिकांचं नुकसान होईल ते या कंपनामुळे किंवा या काटेरी झुडपामुळे मग तो जास्तीत जास्त ते स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो किंवा याची खबरदारी शेतकरी घेतो। परंतु मित्रांनो, हे सर्व करूनही, ही सर्व उपाययोजना करूनही जर त्या ठिकाणी असलेल्या पिकाचं जर नुकसानच होणार असेल तर मग दोष कोणाला द्यायचा? जर त्या पिकाचं नुकसानच होणार असेल तर ही म्हण बाहेर मराठीमध्ये म्हटली जाते की कुंपणच शेत खाते। येतंय का लक्षामध्ये? माझा विषय काय आहे तुमच्या लक्षात येतंय का? अगदी बरोबर आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेला जाणारा प्रश्न किंवा मीडियामध्ये चर्चेला जाणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न गेल्या 8 दिवसापासून चर्चेला जातोय आणि तो प्रश्न आहे ललित पाटील प्रकरण। येते लक्षामध्ये? कोण आहे ललित पाटील? काय त्याचा व्यवसाय? तर ललित पाटील हा 3 वर्ष सजा झालेला ड्रग्ज माफिया किंवा ड्रग्जची तस्करी करणारा, ड्रग्ज पसरवणारा माणूस म्हणून ललित पाटीलची ओळख आहे। ठीक आहे मित्रांनो, त्याचा व्यवसाय येतो, परंतु त्या व्यवसायामध्ये त्याला मदत कोण करतंय तर त्याचा भाऊ सुद्धा या व्यवसायात मदत करतोय। आणि यात वावगं असं काय आहे की त्याचा भाऊ त्याला मदत करतोय? याच्यात मोठी शोकांतिका अशी दिसते की त्याचा भाऊ त्याला मदत करतोय, परंतु फक्त एवढंच नाही तर मित्रांनो, आपल्याकडे हे तस्करी किंवा ड्रग्ज असेल, अफू असेल, गांजा असेल, हिरोईन असेल, ह्या सगळ्या नशेली पदार्थ तरुण पिढीच्या हातामध्ये पडू नयेत म्हणून NDPS नावाचा अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 ला झाला। आणि हा कायदा अंमलात आणल्यानंतर तो कायद्याचं रक्षण व्हावं म्हणून आपल्याकडे पोलीस यंत्रणा आहे, आपल्याकडे राजकीय मंडळी आहेत की जे कायदा पास करतायत, CBI आहे, आपल्याकडे CID आहे, सर्व यंत्रणा असतानाही असं जर प्रकरण बाहेर येतं। आणि मित्रांनो, यामध्ये या ललित पाटील जो काही प्रकरण गाजते तो ललित पाटील हा जो काही बाजूला मी तुम्हाला दाखवलंय की तो ससून रुग्णालयामधून तो निघून जातोय। तो ससून रुग्णालयामध्ये निघून जात असताना त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ज्या वेळेस त्याला ससून रुग्णालयामध्ये तो निघून जातो त्याला चेन्नईला पकडलं जातं। मग मीडियामध्ये किंवा पेपरला आलेल्या वेगवेगळ्या पेपरच्या तुम्ही बातम्या बघा, त्याच्यामध्ये त्याला पकडलं कुठे गेले? चेन्नईला पकडले। मग एक पेपर सांगतो की त्याला चेन्नईला मुंबई पोलिसांनी पकडले। मग दुसरा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की पुण्याचे पोलीस काय करत होते? कारण ससून रुग्णालय हे पुण्याच्या हद्दीमध्ये, पुणे शहरामध्ये आहे। मग मुंबईच्या पोलिसांनी त्याला चेन्नईला पकडले। एक पेपरवरची हेडलाईन असते की त्याच्या एका कॉलमुळे त्याला पकडले। अरे, या ललित पाटीलची सर्व हिस्ट्री पोलिसांकडे असणार आहे ना? मग त्याची हिस्ट्री सर्व असताना ह्या ज्या काही मीडियामध्ये बातम्या येतात ते लोकांना असं घुमवण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी तर नाहीत ना? ललित पाटील असं सांगतोय की मी पळालो नाही, मला पळवलं गेले। ठीक आहे, मी सर्वांची नावं सांगेल। याचा अर्थ की तो ललित पाटील या ठिकाणी जो 3 वर्षाची त्याला सजा झाली पोलीस रेकॉर्डवर, तो जर अंमली पदार्थ तस्करी करणारा माणूस आहे
तो उठून त्याला ससून रुग्णालयामध्ये लिहिलं जातं. 16 महिने तो त्या ठिकाणी उपचार घेतोय. याचा अर्थ तो 3 वर्षाची सजा तिथे तुरुंगात भोगतोय का? अजिबात नाही. तो 16 महिने तर ससून रुग्णालयामध्ये आहे. मग ससून रुग्णालयामध्ये डीन जे आहेत, एबीपीने त्यांची मुलाखत घेतली. या 8 दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या यंत्रणेकडून हा जो काही आरोपी होता तो का पळून गेला याबाबत काही विचारणा झाली आहे? आमचं जे हॉस्पिटल आहे हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे जे रुग्ण येतात हे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. त्यामुळे तो पळून का गेला, काय गेला याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही. तुम्हाला कोणी विचारणा केली तुमच्या खात्याच्या अंतर्गत, ज्या खात्यामध्ये तुम्ही काम करता? अजून तर काय कोणी मला विचारणा केलेली नाहीये, पण ते फार फार तर ट्रीटमेंट काय एवढं विचारू शकतात. पण अजून म्हणजे कोणीच, म्हणजे तुमच्या विभागाचे आयुक्त असतील, संचालक असतील किंवा मंत्री महोदय असतील, कोणीच याबाबत विचारलेलं नाही? ज्या दिवशी घटना झाली, जेव्हा पेपरमध्ये गोष्टी आल्या, तर आदल्या दिवशी असं पेशंट ॲक्सिडेंट झालं मी आमच्या कमिशनर सरांना सांगितलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पेशंटची काय केस डिटेल्स आहे, त्याचा आजार कुठला आहे आणि त्याला कोण डॉक्टर उपचार करत होते, हे सगळं डिटेल्स मी त्यांना पाठवून दिलेले आहे. अच्छा, पण कुणी विचारलं नाहीये बरं का, एवढी घटना होऊन देखील. आता सर मला सांगा की हा ऑलरेडी इन्फॉर्म त्यांना सांगितलं आहे ना, मंत्री महोदयांना मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी विचारणं आणि मी सांगणं इट्स ऑल्सो सेम. नाही, पण आता त्याच्यानंतर पण बरोबर आहे. नाही, पण त्याच्यानंतर देखील सर अनेक प्रश्न आहेत की हा जो ललित पाटील होता तर त्याच्यावरती एकूण किती डॉक्टर उपचार करत होते आणि कोणत्या बॉडी लँग्वेजकडे बघा. मंदार गोंजारींनी जे प्रश्न विचारले ते रास्त आहेत, पण त्याचं कुठलंही समर्पक उत्तर दिलेलं नाही. पण ती बॉडी लँग्वेज मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा, नेमकी ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या बॉडी लँग्वेज सर्व या जे प्रकरण आहे ललित पाटील ड्रग्सचं याच्यामध्ये काय असू शकतं ती त्यांची बॉडी लँग्वेज सांगून जाते. कुठल्याही प्रश्न विचारा, तो माणूस अगदी बिनधास्तपणे त्याची उत्तरं, आणि तेही खोटी खोटी देतोय, कारण त्याला माहिती आहे याचं काहीही होणार नाहीये. कुणी कितीही काही केलं, मीडियाने केलं, पेपरनी केलं, काहीही होणार नाही. हे प्रकरण असंच थांबणार आहे. आणि कारण या महाराष्ट्रातील जनतेला सर्वांना या गोष्टींची आता सवय लागलेली आहे. तुम्ही म्हणाल खरंच काय? अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा जो असेल तो गाजलेला तो तेलगी प्रकरणाचा स्टॅम्प घोटाळा. काय झालं त्याचं? तेलगीला उचलला, तुरुंगात टाकला, त्याला तिथेच काय मरून गेला, तो संपलं. त्याच्या मागे रॅकेट असणारं कुठं बाहेर आलं का? अजिबात नाही. 4 दिवस पेपरवाल्यांनी बातम्या दिल्या, 5व्या दिवशी तेही थंड झाले. त्याच पद्धतीचं हे जे काही मोठं रॅकेट आहे, हे रॅकेट मात्र कोणत्या तरी राजकीय मंडळींच्या, मंत्र्यांच्या, खासदारांच्या, आमदारांच्या आशीर्वादाशिवाय हे चालू शकत नाही, हे यामधून उघड होते. आणि मित्रांनो, जागतिक 234 दशलक्ष लोक ह्या अंमली पदार्थाचं सेवन करतायत. आणि अंमली पदार्थ म्हणजे काय? तर ज्या पदार्थामुळे माणसाला नशा येईल, धुंद होईल, तो माणूस सुस्त होईल, अशी अंमली पदार्थ. मग ते ड्रग्ज असेल, कोकीन असेल, गांजा असेल, हे आपल्याकडे जरी बनत नसले आणि बाहेर बनत असले तर मग आपल्या देशाच्या बॉर्डरवर सिक्युरिटी आहे, मग तिथून ते कसे आपल्याकडे येतात? आशीर्वाद असेल ना कोणाचा तरी. म्हणजे तिथं जे घडत असेल ते घडत असेल, पण आत्ता जे काही पुण्यात घडतंय ते मात्र डोळ्यामध्ये लोकांच्या अंजन घालण्यासारखं आहे. कारण 3 वर्षाची सजा झालेला माणूस 16 महिने तो आजारी आहे, म्हणून तो ससूनमध्ये उपचार घेतोय. आजार कुठले माहीत नाही, कोणती प्रक्रिया चालली त्याच्यावर उपचार माहीत नाही, सरळ डीन सांगतात मला माहीत नाही. बरं, तो जर ससून रुग्णालयामध्ये येतो तर येरवड्यात जेलचं जे काही प्रशासन, पोलीस यंत्रणा आहे ती त्याच्यावर लक्ष ठेवून असेल की नाही, किंवा त्याला प्रोटेक्ट, किंवा त्याला तिथे कुणीतरी एखादा पोलीस असेल की नाही. मग हा 16 महिने तिथे नेमका काय करतोय, त्याच्याबरोबर असलेला पोलीस नेमका काय करतोय, त्याला राखायला किती पोलीस होते, का हा गुन्हेगार आहे एवढा मोठा, त्याला मोकळा सोडून दिला होता? खूप मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. मग तिथली पोलीस यंत्रणा, म्हणजे पुण्याची पोलीस यंत्रणा काय करत होती? नेमकं गोट्या खेळत होती? नेमकी काय करत होती पोलीस यंत्रणा? आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं नेमकं? आणि तो चालत चालत जाताना दिसतोय. ठीक आहे मित्रांनो, त्या ठिकाणी उपचार घेणारा माणूस, त्या डॉक्टर जे आहेत
त्यांच्या मतानुसार मी सहमत आहे. असो कोणी टेररिस्ट असो सर्वसामान्य असो त्यांच्या नजरेसमोर किंवा त्यांच्या पेशाच्या दृष्टीनं जर बघितलं तर त्यांच्या समोर सर्व समान आहेत हे एक मान्य करावं लागेल. पण त्यांची लँग्वेज बॉडी लँग्वेज जी सांगून जाते ती खूप मोठ्या प्रश्नांचं गूढ आहे की त्यांना माहिती आहे कुणीतरी त्यांना सांगितलं गेले. कारण एवढं मोठं प्रकरण वरच्या माणसाला सांगितल्याशिवाय खालीपर्यंत ते स्थिर होणार नाही. माणूस उठतो निघून जातो. पोलीस असा जर एखाद्याला शिक्षा झालेली असेल तर त्याला त्याच्या मागे 24 तास पोलीस असतात. मग इथे नव्हते का की पोलीस प्रशासन ढसाळ झाले. पोलीस प्रशासन आर्थिक लाभासाठी अशा गोष्टी घडत आहेत. खूप मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस तर असं सांगतायत जे बोलतायत त्यांची तोंड बंद केली होती. एका कॉलवर पोलीस म्हणतात एका कॉलमुळे पकडला गेलाय. यांचं रेकॉर्डच सगळं त्याच्याकडे आहे ना. आणि अशा ह्या ड्रग्जमधून जर किंवा अंमली पदार्थामुळे जर देशातील किंवा जगातील असं म्हणूया आपण जर 2, 2.5 लाख 3 लाख 5 लाख लोक मरत असतील तर हे ड्रग्ज प्रकरण किंवा हे अंमली पदार्थ प्रकरण खूप मोठं आहे. आणि हे एका सर्वसामान्य माणसाने करणं हे शक्यच नाही. तो माणूस ललित पाटील एकटा करूच शकत नाहीये. त्याला कोणाचा तरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय तो माणूस एवढ्या मोठ्या प्रकरण हाताशी घेऊ शकत नाही किंवा करूच शकत नाही. मग आता जी काही पकडली जातील आपण म्हणतो ना मोठमोठे चोर आता जे बँका चोरतायत किंवा बँकातला पैसा ढापतायत ती माणसं व्यवस्थित आहेत. पण गल्लीतलं किंवा कुठंतरी पाकिटमार करणारं मात्र पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार असतो तो. म्हणजे अजूनही पोलीस लोक त्याच्या बाहेर जायलाच तयार नाही. असं म्हणायला हरकत नाहीये की हा ललित पाटील सारखा ड्रग्ज माफिया पोलिसांच्या रेकॉर्डवर सर्वसामान्य आहे असंही म्हणायला हरकत नाही. याच्यापेक्षा मोठे गुन्हे पोलिसांना पाहिजेत काय किंवा त्याच्यातून घडणारे गुन्हे पोलिसांना पाहिजेत काय हे मात्र समजायला तयार नाही मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण जे बघतोय आता ते प्रकरण जर बघितलं तर यामध्ये मी जे काही या व्हिडिओला कॅप्शन दिलंय कुंपण, हे कुंपण कोणतं, यामध्ये असणारा शेतकरी कोणता आणि मग ते पीक कोणतं हे मी तुम्हाला सांगण्यासारखं गरज नाहीये कारण तुम्ही सुज्ञ मंडळी आहात. तरी ते तुमच्या लक्षात आले मित्रांनो. शेतकरी आहे भारतीय जनता. ह्या पीक जे आहे आपलं ही तरुण पिढी ही कुठल्याही अंमली पदार्थाच्या किंवा व्यसनाच्या नादी लागू नये म्हणून आपल्याकडे कायदा केला जातोय. त्या कायद्याला रक्षक आहेत आणि त्या कायद्याला असणारे रक्षक आपल्याकडे राजकारणी आहेत. एवढ्यानी रक्षण होणार नाही म्हणून पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांना अजून एक पुढची स्टेप म्हणून सीबीआय आहे, सीआयडी आहे. या सर्व यंत्रणा असतानाही जर एवढं मोठं ड्रग्ज रॅकेट चालत असेल तर याला राजकीय मंडळीचा वरदहस्त असल्याशिवाय हे चालणार नाही. ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि हे कशासाठी तर आर्थिक लाभासाठी. आणि हे प्रकरण कोणत्याही प्रकारचे उघड होणार नाही. ललित पाटील 4-8 दिवस 10 दिवस चालेल. ललित पाटील जरी ललित पाटीलने नावं सांगितली तरी ती मीडियापर्यंत नावं खरंच पोहोचतील का. खरे गुन्हेगार त्याला जे सपोर्ट करणारे आहेत मग ते राजकीय असतील पोलिसांमधली मंडळी असतील कोणीही असो ती खरंच लोकांच्या समोर येतील का त्यांची नावं किंवा ती मंडळी समोर येतील का किंवा विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील. जर दोघातलीही मंडळी असतील तर हे दोघंही हातात हात मिळवून हे प्रकरण जागेवर शांत करतील का मित्रांनो. म्हणून काहीही झालं तरी हे जी काही मोठी अशी प्रकरणं आहेत या मोठी प्रकरणामध्ये राजकीय लोकांचा पोलीस यंत्रणेचा वरदहस्त असल्याशिवाय हे घडूच शकत नाही. कारण पुण्याचे पोलीस येरवाडा सुसून जे आहे ते पुण्याच्या एरियात येतं. त्या पोलिसांना तो सापडत नाही मात्र मुंबईच्यांना सापडतो. पुण्याची पोलीस यंत्रणा ढसाळ आहे का, ढिसाळ झाली आहे का. आणि ते समोर आल्यानंतर किंवा त्याला पकडल्यानंतर तो जर सांगेल ते लोकांसमोर येईल का शंका आहे. काय होईल माहित नाहीये. परंतु महाराष्ट्रातील देशातील जनतेला याची आता सवय झाली आहे. एखादं प्रकरण येतं 4-8 दिवस गाजतं आणि ते नंतर तसंच हळूहळू विरून जातं. परंतु मित्रांनो या ठिकाणी
जे काही शेतकरी आहे, जे काही पीक आहे, जे कंपाऊंड आहे, हे मात्र तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तुमच्या लक्षात जर आलंच असेल तर शेतकरी ही जनता आहे, पीक हे तरुण पिढी आहे आपली, की ज्याच्या हातामध्ये देशाचं भवितव्य ज्यांच्या खांद्यावर आहे ती तरुण पिढी. आणि कंपाऊंड म्हणजे राजकीय मंडळी असतील, पोलीस असेल, CBI असेल, CID असेल, ही सगळी मंडळी. परंतु एवढी सगळी यंत्रणा असतानाही जर तरुण पिढीमध्ये जर आज वार्षिक जर दर बघितला मृत्यूचा या अंमली पदार्थामुळे, तर तो खूप मोठा आहे, किंवा नशेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले हे जर बघितलं, तर ह्या गोष्टीला माझ्या मताप्रमाणे म्हणजे शेताला जरी कुंपण घातलं तरी कुंपणच जर शेत खात असेल किंवा शेतातलं पीक खात असेल, तर त्याला मराठीतली जी म्हण आहे की शेतकऱ्याने कितीही विश्वास ठेवून यांना मतदान केलं तरी आर्थिक लोभासाठी जर ही मंडळी असं करत असतील, हे पिकाचं नुकसान करत असतील, तर मात्र या ठिकाणी एकच म्हण लागू पडते, आणि ती म्हणजे कुंपणच शेत खाते किंवा कुंपणच पिकाचं नुकसान करते. या माझ्या मताशी मित्रांनो तुम्ही जर सहमत असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो.